नमस्कार. आपण जे समोर भव्य दिव्य पात्र बघतो आहोत ते आहे गोदावरी नदीचं राजमंद्री येथील पात्र. आंध्र प्रदेश राज्यात गोदावरी पोहोचते. त्र्यंबकेश्वर नाशिक येथे उगम पावलेली गोदावरी सुमारे 1,500 किलोमीटरचा प्रवास करून राजमंदिरी येथे पोहोचते आणि इथून पुढे ती साधारण 250 किलोमीटर अंतरावरती समुद्राला मिळते. तर हे एका नजरेत न मावणारं पात्र आहे. म्हणजे कृष्णा नदीच्या महापुराच्या कितीतरी पट अधिक विस्तीर्ण जलाशय हा दिसतोय इथं. हा जो समोर पूल दिसतोय हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. वैशिष्ट्यपूर्ण एवढ्यासाठी की हा ब्रिटिशकालीन पूल आहे ज्याच्यावर वरून 4 चाकी वाहनं धावू शकतात आणि दुसऱ्या टप्प्यात खालचा जो टप्पा आहे त्याच्यावरून रेल्वे धावते. तसाच हा इकडचा पूल आहे, हा सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळंच हा रेल्वेचा पूल आहे, पलीकडचा आहे तो. आणि हा दोन्ही प्रकारची वाहनं याच्यावरून धावताना आपण पाहू शकतो. इथे बोटिंगची वगैरे सोय आहे. प्रचंड पर्यटकांची रेलचेल असते या ठिकाणी. आणि गोदावरी नदीचं एक महत्त्व या आंध्र प्रदेशसाठी काय तर या ठिकाणी फार कमी स्वरूपात पाऊस पडतो. जेव्हा कधी वादळ होईल बंगालच्या उपसागरामध्ये तेव्हा 5-5, 6-6 दिवस पाऊस मुक्काम ठोकतो. पण एरवी पावसाळा अगदी नाममात्र, अगदी जत आटपाडीला परिस्थिती असते तशा पद्धतीनं. मात्र इथनं लिफ्ट इरिगेशननं पाणी उपसून ते मोठ्या प्रमाणात शेतात सोडलं जातं आणि शेतं भरून घेतली जातात. कारण ही नदी कधीच आटत नाही. इतकं प्रचंड पाणी असतं की ही 150-200 किलोमीटरवरती समुद्रालाच मिळणार असल्यामुळं पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करणं इथल्या सरकारला शक्य होतं. आणि त्यामुळंच इथं या भागात नदीच्या पाण्यावरती सगळी आर्थिक समृद्धी आलेली आहे. सांगलीतील असंख्य लोक इथं गलई व्यवसायाच्या निमित्तानं स्थिरावलेले आहेत. त्यापैकीच एक संतोष जाधव हे तासगाव तालुक्यातील खंबाळे गावच्या खुसगाव या गावच्या तरुणाकडं आम्ही मुक्काम केलेला आहे. हे छान गोदावरीचं पात्र. थँक्यू.